रंजनाताई कोल्हे आणि रंजनाताईचा परिचय तुम्हाला फार थोडक्यांना माहिती असेल. त्या फार मोठ्या कवयित्री आहेत. एका जमान्यामध्ये त्या लोकमत आणि महाराष्ट्रात अनेक वृत्तपत्रामध्ये त्यांच्या कविता येत होत्या. त्या शिक्षिका होत्या एका शाळेला आणि त्यांचे जे पती होते ते कॉम्रेड कोल्हे, B.R. कोल्हे आणि फार मोठा सज्जन माणूस. म्हणजे डाव्या चळवळीमध्ये प्रत्येक चळवळीला मदत करणारा. म्हणजे आर्थिक रिझर्व्ह बँकेमध्ये टीमच एक आर्थिक व्यवस्था पुरवणारी टीम होती. मंडल आयोगाला किंवा कोणत्याही चळवळीला जर फंडिंग लागलं तर रिझर्व्ह बँकेमध्ये जर गेलं तर लवकर जमा होऊन जायचं. आणि त्यापैकी एक B.R. कोल्हे होते आणि त्यांचे संबंधही या चळवळीमध्ये चांगल्या लोकांची होते. त्यांचं ते हार्ट अटॅकने निधन झालं आणि आता बहिणी आहेत, त्यांना 2 मुलं आहेत आणि अजूनही त्या लिहितात कविता. पण त्यांनी त्या जुन्या ज्या कविता आहेत त्या त्यांनी ठेवल्या नाही. अतिपदा त्या जर राहिल्या तर संग्रह काढला तर पण त्यांनी त्या कविता ठेवल्या नाही. पण त्या विजया आता ॲक्टिव्ह राहतात, आपल्या ग्रुपमध्ये राहतात. हे त्यांचं मोठं एक वैचारिक हे समजा आल्यात काही. तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष उशिरा का आले पण ते आले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि ताई आलेले आहेत. या ताई बसा. अशा सुधाताई आलेले आहेत. आता थोडंसं बरं वाटतं या बैठकीला की आता संख्या वाढून राहिली. तर मी ॲडिशनल वक्ता तसा काही वक्ता नाही आहे, परंतु मला बोलायला सांगितलं तर मला काही ना काहीतरी बोलावं लागेल. आपण सर्व उपस्थित आहात इथे. आणि माझ्यापूर्वी समीक्षा जी बोलली तिनं काही चांगले विचार मांडले. भारतीय व्यवस्थेचा जर तुम्ही इतिहास जर पाहिला तर तो क्रांती आणि प्रतिक्रांतीचा. इसवी सन पूर्व 550 वर्षापूर्वी बुद्धांनी जी क्रांती केली किंवा महावीरांनी जी क्रांती केली, बुद्ध आणि महावीर समकालीन होते. ती क्रांती त्यांनी वर्णव्यवस्थेविरोधी केली. परंतु वर्णव्यवस्थेविरोधी क्रांती केल्यानंतर, वर्णव्यवस्था नष्ट झाल्यानंतर बुद्धाच्या शेवटच्या कालखंडामध्ये पुन्हा ब्राह्मणी व्यवस्था जागृत झाली आणि तिने प्रतिक्रांती केली. प्रतिक्रांतीला सुरुवात केली आणि बुद्धाच्या शेवटच्या काळातच भारतीय व्यवस्थेमध्ये जाती व्यवस्थेची निर्मिती सुरू झाली आणि पुन्हा अधिक जाती व्यवस्था निर्माण झाली. आणि जाती व्यवस्था निर्माण झाल्यानंतर याला सातत्यानं या भारतीय व्यवस्थेमध्ये बुद्धानंतर आणि महावीरानंतर ही जी विचाराची सर्व जाळ होती, ही जी विचाराचं सूत्र होतं, हे सूत्र नंतर संत साहित्यामध्ये आलं. म्हणजे मग ते चारवाक असो, कधी कुणी काही असो, आणि कालखंडानंतर मग बसवेश्वर असो, आणि बसवेश्वराच्या नंतर चक्रधर असो. म्हणजे बसवेश्वर आणि चक्रधर हे वारकरी संप्रदायाच्या उदयाच्या अगोदरचा आहे. वारकरी संप्रदायाचा उदय हा 1230च्या दरम्यानचा आहे. पुढे 13 म्हणजे त्याला 13वे शतक म्हणता येईल. 1230च्या पूर्वीचा म्हणजे तेव्हाचा उदय आहे. त्यापूर्वी चक्रधरांनी आणि बसवेश्वरांनी फार मोठं काम केलेलं होतं. बसवेश्वर यांनी लिंगायत धर्म स्थापन केलेला होता आणि बसवेश्वरांनी त्या काळामध्ये ब्राह्मण आणि चांभार असा विवाह त्यामध्ये लावलेला होता. हे आणि बसवेश्वराला त्याचं बलिदान द्यावं लागलं. हे समजून घ्या. या व्यवस्थेमध्ये जे जे लढले, मग तो ब्राह्मण असो तरी त्याचं शिरच्छेद करण्यात आला किंवा बलिदान द्यावं लागलं. बसवेश्वर हे ब्राह्मण होते. त्याच्यानंतर चक्रधराचा काळ होता, समकालीन होते चक्रधर. चक्रधरांनी देखील त्या काळामध्ये फार मोठं सूत्र मांडलं का या व्यवस्थेमध्ये जाती व्यवस्था पाहिजे नाही, जाती अंत आणि स्त्री पुरुष समानतेचं सूत्र चक्रधरांनी मांडलं. आणि चक्रधर यांचं मूळ नाव म्हणजे हरिपाळदेव. आणि चक्रधराचा काळ जो होता तो यादवकालीन होता. परंतु यादवाच्या काळामध्ये यादवांची जरी सत्ता होती तरी ब्राह्मणांचा वर्चस्व होता. आणि त्यांनी शूद्रांना अनेक प्रकारचे व्रतवैकल्याचे त्यांनी नियम केलेले होते की तुम्ही रोजचे कमीत कमी आपल्याला 15-20 व्रतवैकल्य होते त्या काळामध्ये. आणि त्यांनी आपल्याला गोवून ठेवलेलं होतं सर्वांना.
की तुम्ही दिवसभर तुम्ही या देवाले पूजाचं त्या देवाले पूजाचं असे व्रत त्यांनी आणलेले होते. या सर्व भूमिकेविरोधी चक्रधरांनी त्या काळामध्ये ब्राह्मण असूनही त्यांनी हे केला, म्हणजे विद्रोह केला आणि चक्रधराचा देखील तशा प्रकारचा हे झाला. चक्रधर पूर्ण भागात फिरले, आपल्याकडे वरुड गिरूडकडे पूर्णकडे गोविंद प्रभू आणि चक्रधरांनी पूर्ण हा भाग पिंजू काढला त्या काळामध्ये चक्रधरांनी. आणि त्यानंतर चक्रधराच्या नंतर 1230च्या दरम्यान किंवा 13व्या शतकामध्ये वारकरी संप्रदायाचा उदय झाला. तो उदय ज्ञानेश्वरापासून सुरुवात झाली. विबी कोलतेंचं असं म्हणणं आहे की नामदेव ते ज्ञानेश्वराचे मित्र होते, वैचारिक मित्र होते. नामदेवाचा कल सुरुवातीला महानुभाव पंथाकडे होता, परंतु जेव्हा ज्ञानेश्वराची आणि त्यांची युती झाली, कारण की अनेक लोक असं म्हणतात की वारकरी संप्रदायाचा चळवळीचा म्हणजे वैचारिक पाया हा ज्ञानेश्वरांनी घातला, परंतु खरा मार्ग नाही तर नामदेव आहे. म्हणजे तो विचार पसरवण्याचा आणि संघटन वाढवण्याचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये हे नामदेवांनी काम केलं. तर आपण असं समजू की दोघांनी बी तो पाया उभारला वारकरी संप्रदायाचा. आणि नामदेवांनी संपूर्ण याच्यामध्ये फिरून देशभर फिरून मग नामदेवांनी प्रत्येक जातीमधला संत निर्माण म्हणजे पकडला. म्हणजे मग तो गोरा कुंभार असो, सावता माळी असो किंवा हा नरहरी सोनार होतो. नरहरी सोनार तर काही वैष्णवपंथी नव्हते, कारण की वारकरी संप्रदाय हा वैष्णवीपंथी होता आणि नरहरी सोनार हा शिवपंथी होता. नरहरी सोनार हा पंढरपूरच्या पांडुरंगाच्या म्हणजे विठ्ठलाच्या मंदिरासमोरून जाताना पण विठ्ठलाकडे पाहायचा देखील नाही, म्हणजे तो असा दुपट्टा लावून जायचा. त्याला त्याची आहे म्हणजे हे होता तो त्या काळातला शिव आणि वैष्णवामधला संघर्ष होता. परंतु नंतर कालांतराने एक त्याच्यातली कथा आहे ती की बा याला मग नंतर एक सावकार आला आणि मग तिथे तो पट्टा बनवायचा होता कमरेचा आणि तो बनत नव्हता. तर मग कोण आहे बा, मग त्या काळामध्ये म्हणजे तेव्हा नरहरी सोनार पंढरपूरलाच राहत होते आणि नंतर मग त्यांच्याकडे पाठवलं एका जणांनी आणि नंतर ते माप घेता घेता नरहरी सोनार काही जायला तयार नव्हते आणि नंतर मग ते लोक ज्यांनी पट्टा तयार करून देण्यात हे केली तर ते जात गेले आणि येत गेले, कधी अपूर्व व्हायचा कधी मोठा व्हायचा. अशी परिस्थिती आली की नरहरी सोनाराला तिथे जावं लागलं आणि नरहरी सोनारांनी स्वतः माप घेतलं पट्ट्याला डोळ्याला पट्टी बांधून. परंतु नरहरी सोनाराला तिथे तो जो पांडुरंग आहे हा वैष्णव न वाटता तो शिव वाटला आणि म्हणून नंतर वैचारिक एक तडजोड होऊन नंतर तेव्हापासून नंतर हा म्हणजे आपला नरहरी सोनार ते देखील वारकरी संप्रदायामध्ये वैष्णव पंथामध्ये एकीकरण झालं आणि ते सामील झाले. अशा प्रकारचं त्याच्यामध्ये हे आहे. त्याच्यानंतर अनेक हे झाले, परंतु 13व्या शतकानंतर जवळपास 15व्या शतकामध्ये ही सातत्यानं काम सुरू राहिलं. नामदेवानी नंतर कबीर जोडला, सावता नंतर त्याच्यानंतर पुन्हा सेना न्हावी, हे सर्व संत त्या काळामध्ये अनेक संत, त्याच्यामधले काही ब्राह्मण संत देखील होते. आणि नंतर कालांतरानं नंतर मग जो काही यांचा काळ संपल्यानंतर मला वाटते 14व्या-15व्या शतकामध्ये एकनाथाचं हे सुरू झालं. आणि एकनाथांनी त्यावेळेस ज्ञानेश्वरांनी जसं ज्ञानेश्वरी संस्कृतमध्ये विद्रोह पुकारून ती मराठी भाषेमध्ये लोकांकडे आणली आणि म्हणून ज्ञानेश्वरावरती ब्राह्मणी व्यवस्थेनं बहिष्कार टाकला. तुम्ही आमचं संस्कृत शूद्रापर्यंत नेलं मराठीमध्ये आणि आता शूद्र वाचायला लागलं तर की एवढा मोठा तुम्ही हे केला म्हणून ज्ञानेश्वरावरती बहिष्कार टाकला. तसाच एकनाथावरती देखील बहिष्कार, त्या एकनाथ हे ब्राह्मण होते. आणि पैठण हे जे सेंटर आहे, पैठण हा हे महाराष्ट्रातला ब्राह्मणी व्यवस्थेचा गड आहे पैठण. आणि पैठणमध्ये निवळ काय पण नुसतं ब्राह्मणाचा गड आहे असं नाही आहे, तर तिथे तुम्हाला बुद्ध अवशेष सापडतील, जैन अवशेष सापडतील, अनेक पंथाचे तिथं हे आहे. त्या दिवशी महाराजांनी सांगितलं, बंडगर महाराजांनी, की पैठणमध्ये काय काय मिळतं. तर ते
हे सर्व हे झाल्यानंतर ते एकनाथाला देखील त्या काळामध्ये खूप भांडावं लागलं, कारण की एकनाथांनी सुद्धा वैचारिक दिशा जी होती ती वैचारिक दिशा त्यांनी जाती अंताचा भूमिका घेतलेली होती. त्यांचं असं म्हणणं होतं की सर्व माणूस कोणताही असो त्याच्यामध्ये ब्राह्मण आणि शूद्र आणि अतिशूद्र असा भेद करता येत नाही, हे एकनाथाची भूमिका घेतली. आणि त्याच्यानंतर मग तुकारामाचा जो काही काळ आला 16व्या शतकामध्ये, ते तुकारामांनी नंतर चांगल्या तऱ्हेनं यांचा विचाराचा विकास तुकारामांनी केला खरं पाहता. आणि नंतर तुकारामाला, कारण की काळ बदलत गेला, 1230 मधला काळ 13वं शतक आणि तुकारामाचं 16वं शतक म्हणजे 300 वर्षाचा फरक होता. या 300 वर्षाच्या याच्यामध्ये वैचारिक बदल देखील झालेले होते, व्यवस्था देखील थोडीबहुत बदलत गेलेली होती. आणि म्हणून तुकारामांनी त्या काळामध्ये, आणि त्यावेळी तुकारामाचं जे राज्य होतं त्या काळामध्ये शिवाजीचं साम्राज्य होतं. आणि शिवाजीच्या याच्यामध्ये तुकारामाची आणि त्यांची भेट झालेली होती, ते अनेक इतिहास आहे तो. आणि त्याचबरोबर शिवाजीच्या नंतर जे संभाजीचा काळ होता, संभाजीचं चरित्र विद्रूप करून टाकलेलं होतं. म्हणजे संभाजीला म्हणजे बायांचा हे दारुड्या अशा प्रकारचं चरित्र संभाजीचं हे केलेलं होतं. परंतु संभाजीला जो न्याय मिळवून दिला तो वासी बेंद्रेंनी मिळवून दिला. वासी बेंद्रे जे होते, वासुदेव सीताराम बेंद्रे, वासी बेंद्रे यांनी 40 वर्ष अभ्यास केला संभाजीवरती. आणि त्याच्यावरती संभाजीवरती त्यांनी मोठा ग्रंथ लिहिला. आणि त्याच्यामध्ये ही मांडणी केली की जे संभाजीचं जे कॅरेक्टर होतं, या बायांच्या मागे लागतो, दारू पितो, हे करतो, जे वाईट याची वागणूक आहे, तर त्याचं पूर्ण कॅरेक्टर बदलून टाकलं वासी बेंद्रेनं. आणि तो ग्रंथ वाचण्यासारखा, सर्वांनी तो ग्रंथ वाचायला पाहिजे. वासी बेंद्रेंनी जो संभाजी लिहिला, म्हणजे संभाजी जर तुम्हाला वाचायचा असेल तर संभाजीचं वासी बेंद्रे, गोखले मॅडम आणि एक आहे प्रतापराव पवार, या तिघांचं चरित्र, तिघांनी बी जे चरित्र लिहिलेलं आहे संभाजीचं, अत्यंत सुंदर चरित्र आहे. आणि म्हणून संभाजीला समजून घेणं अतिशय होतं, कारण की संभाजी हा विद्वान होता, तो तत्वपंडित होता संभाजी, असं तसं नाही आहे. आता इथे सविस्तर बोलता येणार नाही, परंतु माझी विनंती आहे की सर्वांनी संभाजी वाचून घ्यायला पाहिजे का संभाजी काय होता, हे काय घडामोडी झाल्या या देशामध्ये. आणि त्यामुळे जे तुकारामानं जे क्रांती घडून आणलेली होती त्या काळामध्ये, जाती अंताच्या विरोधात, सावकारशाहीच्या विरोधात, म्हणजे तुकाराम एवढाही होता की त्या काळाचा 16व्या शतक. आणि त्याच्यानंतर मार्क्स जन्माला असत. परंतु त्याच्याही पूर्वी तुकाराम जेव्हा भंडारा गडावरती जाऊन बसलेले होते ध्यानस्थ करण्याकरता, सर्वांना ध्यान करावं लागलं. तत्वज्ञान जर मिळवायचं राहतं चिंतन करावं लागते. बुद्धांनी चिंतन केलं, दरबार सोडला, एवढं मोठं राज्य सोडलं, ते सर्वांनी बसवेश्वरापासून सर्व, तसं तुकारामांनी त्या गडावरती चिंतनाला गेले. आणि त्यांचा भाऊ जेव्हा ते बाणगुळ घेऊन गेले, कारण की तुकारामाचे वडील सावकार होते, तर ते जे बाणगुळ घेऊन गेले आणि म्हटलं या बाणगुळ्याचं म्हणजे तू कसं वाटप करायचं तर कर. तुकारामांनी भावाला एकच सांगितलं की हे जे बाणगुळ आहे तुला वाटते ते तू घेऊन घे, पण माझ्या आयुष्यावर जे आले ते ज्यांचे आहे त्यांना परत करून टाक त्यांच्या जमिनी, कारण की जमिनी लिहिलेल्या होत्या त्या. ते तुकारामांनी संपूर्ण जमिनी त्यांचं सर्व माफ केलं त्यांच्याकरता आणि त्यांच्या जमिनी त्यांना परत करून टाकला. म्हणजे त्या काळातला केवढा मोठा तत्वज्ञानी समजा तुकाराम. आणि तुकारामाचे त्या कुटुंबाचे देखील हाल खूप झाले, कारण की तुकारामांनी जे तत्वज्ञान मांडलेलं होतं त्यांनी वेदाला चॅलेंज केलेलं होतं, वेदाला त्यांनी नाकारलेलं होतं तुकारामांनी. आणि वारकरी संप्रदायाचा का गुस्सा करतात ब्राह्मणी व्यवस्था. अलीकडे तुमच्या लक्षात येईल की वारकरी संप्रदायाचं टोटली ब्राह्मणीकरण करणं चाललं. ओबीसी समाजामधले जे कीर्तनकार आले अलीकडे समोर, त्यांना ट्रेनिंग दिल्या जातं. नागपूरच्या ठिकाणी देऊला, आळंदीला त्यांनी शाळा ओपन केल्या RSS वाल्यांनी, आणि ते आपले ट्रेनिंग देतात आपल्या ओबीसी मधल्या कीर्तनकारांना, काय कीर्तनकारांना. आणि त्यांना सर्व तत्वज्ञान खोटं, म्हणजे तुकारामांनी जे मांडलं नाही ती मांडणी त्यांना सांगतात. आणि तसे ते कीर्तनकार बरगवतात, त्यांना पारितोषिक देतात, त्यांचे सत्कार करतात. आपल्या ओबीसीला एवढं मोठं वाटते काही तर आपला काय सत्कार केला. आणि म्हणून आपल्याला एक प्रकारची नशा चढते आणि आपण त्यांचे गुलाम बनतो.
आणि आपण त्या गुलामगिरीचं शस्त्र घेऊन त्याचा आपण आपल्या भावाबंधावरती वार करायला सुरुवात करतो. वार म्हणजे विचाराचे वार करायला लागतो. आपण त्यांना गुलामीत ढकलण्यात राहतो. आणि म्हणून या व्यवस्थेपासून सर्वांनी सावध कसं राहावं या दृष्टिकोनातून आपण ते व्याख्यान घेतलेलं होतं. अलीकडच्या काळामध्ये संत साहित्याचा कसा विकास होत गेला आणि आपण काय करायला पाहिजे म्हणून आपण ते व्याख्यान आणि जे आपण कीर्तन घेतलेला होता तो त्याच्यामधला आयडिओलॉजिकल भाग होता. आणि म्हणून त्याच्यानंतर जे संतांची परंपरा महाराष्ट्रामध्ये आली तुकारामानंतर, ते तुकारामाच्या नंतर परंपरा विदर्भामध्ये जे काही आहे ती परंपरा गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराजाची आहे. पण गाडगे बाबा हे रॅशनलिस्ट होते, बुद्धिप्रामाण्यवादी होते आणि ते अंधश्रद्धेच्या विरोधी लढले. म्हणजे त्या काळामध्ये त्यांनी सत्यनारायण नाकारला. त्या काळामध्ये हिंमत पाहिजे कोणामध्ये एवढं सत्यनारायणाच्या विरोधात बोलणं. कारण की लोकांची अशी कल्पना झाली होती की सत्यनारायणाच्या विरोधी बोलणं म्हणजे सत्यनारायणाच्या विरोधी जर बोललो तर तुमच्या कुटुंबाचं ओझं वाटं झाल्याशिवाय राहत नाही. आणि त्यांनी दारूबंदीचा कार्यक्रम केला. स्वतः परीट समाजाचे होते गाडगे बाबा. आपले गाडगे बाबा ते मामाकडे राहिले. त्यांच्या मामाकडे जे काही कार्यक्रम व्हायचे, लेकरू झालं तर बकरा काप, दारू प्या, मरण झालं तर बकरा काप, दारू प्या. आणि त्याच्यामुळे परेशानी चिरून गेले होते. गाडगे बाबाच्या मामाची जमीनही गेलेली होती. तिथला जो तिडके सावकार होता त्यांनी तिथल्या कास्तकारांच्या जमिनी हडप केलेल्या होत्या, त्या लिहून घेतलेल्या होत्या. आणि मग गाडगे बाबांनी त्याच्या विरोधात संघर्ष उभारला. वावरामध्ये जेव्हा गेला गाडगे बाबा रुग्ण घेऊन, तेव्हा जो तिडके सावकार आला तर गाडगे बाबांना त्याच्यासोबत त्या रुग्ण्यानं खुंजला पाठी. हे समजून घ्या तुम्ही. हे सतत म्हणजे गाडगे बाबा असा माणूस नाही, फार मोठा माणूस आहे. त्या काळात प्रॅक्टिकली काम केलं गाडगे बाबांनी. आणि शिक्षणाच्या शाळा ओपन केल्या, धर्मशाळा जिथं तिथं बांधल्या. कशा करता की तुम्ही लोक दर्शनाला येतात म्हणा आणि तुमची राहायची व्यवस्था झाली धर्म. पण एकही दिवस गाडगे बाबा पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पाया लागायला गेले नाही. त्यांनी माणसामध्ये शोध घेतला. पंढरपूरचं कीर्तन चालू असताना कर्मवीर बावराव पाटील असे हात धरून उभे होते बाजूला. कीर्तन ऐकत होते. लोकांना सांगून राहिले का रे तुम्ही देव पाहायला का रे? तर लोक म्हणे नाही जी. म्हणजे तुम्ही देव नाही पाहिला. मग त्याला कपडे घालता येते का, त्याला जेवता येते का, त्याला काही आंघोळ करता येते सांगताना. मग म्हणे तुम्ही देव पाहिला का रे? नाही म्हणे. या पाहायला का दाढीवाला कोण आहे? तर कर्मवीर बावराव पाटील कीर्तनाच्या पेंडॉलच्या बाजूने कीर्तन ऐकत होते. कर्मवीर बावराव पाटील. मग ते सांगितलं का हा माणूस कोण आहे? हा खरा देव आहे. कारण की हा खेड्यापाड्यात जातो, शाळा काढतो, लोकांमध्ये जातो, लोकांना शाळेत शिक्षणाचं महत्त्व समजावून देतो आणि हा शाळा काढतो. म्हणून हा देव आहे. देव जर कोणी असेल तर कर्मवीर बावराव पाटील आहे. हे तुम्ही सूत्र पकडून घ्या. हा जो फोटो आहे हा भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, गाडगे बाबा आणि आपले कर्मवीर बावराव पाटील. त्याच्यातला पुन्हा अधिक 2 माणसं सुटलेले आहेत. ते फोटो त्याला मोठा करायला पाहिजे होता, तो त्यांनी केला नाही. मला ते दिसलं तर मी करायला मी अमरावती. परंतु ते त्याच्यासोबत पुन्हा अधिक कर्मवीर दादासाहेब गायकवाड होते. दादासाहेब गायकवाड वाचण्यासारखा माणूस आहे. म्हणजे आरबीआयच्या मुवमेंटमध्ये जातो. चांगलं कॅरेक्टर असेल तर मी तरी जे वाचलं दादासाहेब गायकवाडांना, मला आवडतो तो माणूस. म्हणजे दादासाहेब गायकवाड त्या काळामध्ये काय जगला आणि काय बोललं दादासाहेब गायकवाडांनी. आणि त्याच्यावरती अनेक आरोप झाले. जमिनीचं फेर वाटप पाहिजे याच्याकरता काय दादासाहेब गायकवाडांनी फार मोठं आंदोलन केलं. त्या काळामध्ये सकाळपासून भाकरी बांधून निघायचा आणि प्रचार करायचा बाबासाहेबांच्या विचाराचा. तो एक वेगळा विषय आहे. बोलू आपण एखाद्या दिवशी. त्यांची जर जयंती जर आली तर आपण त्याच्यावरती आपण बसू आणि वाचन करू. परंतु त्याच्यानंतरचं जे सूत्र आहे हे सर्व गाडगे बाबांनी ज्या शाळा काढल्या, धर्मशाळा काढल्या आणि त्या धर्मशाळा काढल्यानंतर तिथले ट्रस्टी सुद्धा गाडगे बाबा झाले नाही. या सर त्या संस्थेचे ट्रस्टी सुद्धा गाडगे बाबा झाले नाही. म्हणजे संस्था काढली, त्यांना हँडओव्हर करून टाकली लोकांना. त्याच्यामध्ये गाडगे बाबा राहिले नाही त्या ट्रस्टीमध्ये. एकही पैशाचा हिशोब त्यांनी एकही पैसा खाल्ला नाही. म्हणजे विचित्र तत्वज्ञान होतं. या माणसाचं तत्वज्ञान समजून घ्या की आताच्या अलीकडल्या साधूमध्ये, संतांमध्ये जे स्वतःला संत समजतात, म्हणजे तुकारामांनी
ऐसे कैसे झाले बंधू कर्म करून म्हणती साधू. हे तुकारामाचा खरा अभंग आहे. हे हा खरा अभंग आहे. ऐसे कैसे झाले बंधू कर्म करून मी सांगतो, असा प्रकारचा जो अभंग आहे तो खरोखर तुकारामांनी फार चांगल्या तऱ्हेने लिहिलेला. तो वाचायला पाहिजे सर्वांनी. आणि त्याच्यातला जर अर्थ समजून घेतला तर आजचे जे त्या काळात जसे बदमाश साधू असतील, तुकारामाच्या काळामध्ये देखील बदमाश साधू असतील म्हणून तुकारामांना त्याचा अभंग लिहावा लागला. त्याच्यापेक्षा भयानक साधू आताचे आहे आताच्या काळामध्ये, की ज्यांना सर्वच चालते परंतु ते निर्बळ, ज्यांना लहान लहान पोरांवरती साधू अलीकडचे बलात्कार करतात तरी त्यांचे लोक पाया पडतात. त्यांचे पाया पडतात आणि त्यांचं तीर्थ देखील करतात पायाचं. आणि म्हणून हे ज्यांच्या ज्या भूमिका आहेत संतांच्या किंवा गाडगे बाबांची असो, डॉक्टर बाबासाहेबांचे असो, हे सर्व सूत्र जर तुम्ही पाहिलं तर बुद्धाच्या कालखंडापासून महावीराच्या कालखंडापासून बसवेश्वर असो, चक्रधर असो, वारकरी संप्रदायाचा असो, एकनाथाचा भूमिका असो, तुकारामाची भूमिका असो, शिवाजी महाराजांची भूमिका असो, संभाजीची भूमिका असो, कर्मवीर भाऊराव पाटलाची भूमिका असो, गाडगे बाबांची असो आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांची भूमिका असो, हे सूत्र आहे. म्हणजे हे वैचारिक सूत्र आहे. हे जे सत्यशोधक चळवळीचं जे सूत्र आहे, त्या दिवशी तुम्ही भाषण ऐकलं असेल ते बनगर महाराजाचं, त्यांनी सत्यशोधक चळवळीचं काय कनेक्शन होतं वारकरी संप्रदायाची हे त्यांनी मांडलेलं होतं. हे सर्व वारकरी होते. हे सर्व भाऊसाहेब पंजाबराव देशमुख वारकरी होते, कर्मवीर भाऊराव पाटील वारकरी होते, हे सर्व वारकरी होते. क्रांतिसिंह नाना पाटील वारकरी होते. कम्युनिस्ट पक्षाचा माणूस असलेला, गळ्यात तर तुळशीची माळ होती कम्युनिस्टांच्या. हे समजून घ्या. हे समजून घ्यायला पाहिजे की हे असं का होत होतं. तर हा एक समतेचा धागा आहे. त्यांनी संत साहित्यामध्ये समतेचा धागा तुम्ही त्या काळामध्ये त्यांनी मांडला असेल देव, परंतु त्यांच्या काळाच्या मर्यादा होत्या हे समजून घ्या. त्या काळाच्या मर्यादा होत्या आणि त्या काळाच्या मर्यादांना आपण लक्षात घेऊन त्या आपल्याला आता विकास करावा लागेल. त्या मर्यादांचा आपल्याला सर्वांना विकास करावा लागेल. आणि म्हणून या दृष्टिकोनातून आम्ही घेतो. मी काही वक्ता नको, परंतु वक्ते इथं कमी होते आणि आता भरपूर मोठं झालं. मी बोललो, सर्वापेक्षा जास्त बोललो. माझ्या मनात जे होतं ते बोलायला लावलं तर बोललो मी. एवढं बोलून मी माझं भाषण. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.